मन मंदिरा गजर भक्तीचा. काय हळदी कुंकाचं आमंत्रण असू दे नसू दे, लग्नाचं आमंत्रण असू दे नसू दे, हा पुढे हजर. मग ते म्हणतात त्यांना कोणी बोलवलं, त्यांना कशाला बोलवायला लागतं म्हणले. त्यांना बोलवावं लागत नाही. लग्न दिसलं की असं करून शिरतात. कोणाची म्हणायची हिंमतच नाही. महिनाभर चंगळ. काय अशा माणसाला काय म्हणतात? बेशरम. काय ज्याला शरम आहे ना तो घे म्हटलं तरी घेत नाही. काय आणि बेशरम अगदी आवडून ताव जाऊन मिळतो, पुन्हा शेक हँड करतो, व्हेरी गुड फूड. मग तोही त्याच्या पाठीवून ठरतो, हा आपण आला. यांना वाटतं मुलीकडचं आहे, त्यांना वाटतं मुलाकडचं आहे, आणि दोघालाही मामा बनवलं त्यांनी. म्हणजे कुठेही त्याला आमंत्रण न देता जातो, कुठेही मधी घुसतो. त्याचं नाव काय? बेशरम. म्हणून ते झाड कुणी लावलं नाही, कुणी त्याचं बी आणलं नाही, कुणी पेरलं नाही, तरीही ते म्हणून त्याचं नाव बेशरम. त्या माणसाला मी जवळजवळ 10 मिनटं प्रवचन ऐकवलं. मला म्हटलं बाबा महाराज मी धन्य झालो. म्हटलं कशावर धन्य झालो? बेशरमचं प्रवचन ऐकून. काय म्हटलं तर आम्हाला आयुष्यभर त्या शब्दाच्याच गोंधळामध्ये अडकलेलो, त्यामुळे तुला सांगितलं. काय लक्षात ठेवा, तसं जीवनामध्ये काय कशाचा भाग आहे, कसं प्रगट होतं, कसं उदित होतं. मग ते पाणी तक्रार करतं का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. हां, हे बघा, जे तक्रार करत नाही ते पाणी, आणि ज्याच्याबद्दल तक्रार करता येऊन काही फायदा होतच नाही ते जीवन. पाणी आणि जीवन. जीवनाबद्दल काही तक्रार करता येते का? नाही. आणि तक्रार करून कोणी ऐकणार आहे का? दारं लावलंय ना पुढे, मिरचीला दारं लावलंय ना. तसं तुमच्या जीवनामध्ये सुख का दुःख? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, भक्त आहेस ना तक्रार करू नकोस. माळीये जेवते नेले. जसं माळी जिकडे पाणी लावतो, दारं लावतो, तिथे पाणी जातं, तसं हा वनमाळी जिथे तुमच्या जीवनाचं दारं लावतो तिथे जायला पाहिजे. याच्यापेक्षा दुसरी गती नाही. आणि हाच ज्ञानेश्वर महाराजांचा चितविलास आहे. माळीये जेवते नेले, किती गोड ओवी लिहिली. तेवते जळ निवांतची गेले, ते पाणी ऐसे लागे हो आवेगा. करणे का न करणे आघवे तोच जाणे. विश्व चळत असे येणे परमात्मेनी. उनिया पुर्याचे काही उरोनी दिया पुलिया. ठाई स्वजाती करोनी घेई जीवित्वा पुले. माळीये जेवते नेले, अशी पुढे ओवी आली ती. मग असं प्रत्येक कर्म हा प्रभूचा विलास आहे, हे ज्याला समजतं त्याला चितविलास समजेल. तेव्हा हे शब्दखंडन हा सुद्धा त्यातला एकच विलास आहे. हाही त्या शब्दातला विलास आहे. कळलं का तुम्हाला? माझं बोलणं कळलं? हां, एक पक्ष आणि दुसरा पक्ष, हे बघा, दोघंही शब्दाचाच आधार घेतात आणि शब्दाच्या आधाराने एकमेकाचं खंडन मंडन करतात. आधार काय त्याला? काय? शब्दानी मंडन, शब्दानी खंडन. आधार कशाचा? शब्दाचा. तसं या ठिकाणी शब्दाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी खेळ मांडलाय. माया हे जाणू जावे तरी मायाची नसे स्वभावे. आता वाऊगेची मिरवी हे शब्द दावी. कोणी म्हणेल वडील म्हणजे माया आहे. यातला भाग असा आला, हा अमृता अनुभव आहे, त्यामुळे ती कोर सुटता कामा नये. हे बघा, ब्रह्म जसा अनादी आहे तसा माया ही अनादी आहे. जरा वेदांत सांगतो थोडासा. ब्रह्म हे अनादी आहे, माया ही अनादी आहे. हां, मग आता वडील कोण? एक विचारसरणी अशी आहे, जगत हे माया कार्य अज्ञान कार्य आहे. मग माया वडील.
पण जगत हे माया कार्य नाही, जगत हे अज्ञान कार्य नाही, जगत रूपाने प्रभूच नटलाय हे म्हटल्यानंतर वडील कोण? आत्मसत्ता. अहो त्याच्या खंडनाकरता तर हा अमृतानुभव कोणता झालाय नाही का? जगत हे माया कार्य, जगत हे अज्ञान कार्य नाही का? हे बघा काय झालं ते, हे जगत असं नटलेलं आहे, मग त्याच्यातून सुख दुःख चांगलं वाईट हे निर्माण करतं. मग ईश्वरी सत्तेतून चांगलं वाईट कसं निर्माण होईल? म्हणून हे कुणी निर्माण केलं? मायेने. असा तिथे एक शब्द टाकला. आता एक गंमत सांगतो, याचं खंडन मंडन गमतीने सांगतो. हे बघा, ब्रह्म म्हणजे प्रकाशन, माया म्हणजे अंधकार अज्ञान. हां बघा, आता ब्रह्म आधी का माया आधी? चला त्यांचा विचार पहिला घेऊ. एक म्हणला माया आधी, बरोबर आहे. अज्ञानातून ज्ञान येऊ शकतं का? नाही, बरोबर आहे. म्हणजे ब्रह्म आधी. मग ब्रह्मानंतर माया का? जिथे प्रकाश आहे तिथे अंधकार येऊ शकतो का? नाही. म्हणजे ब्रह्माच्या आधीही माया नाही आणि ब्रह्माच्या नंतरही माया नाही. त्याच्याकरता आता पुढे येईल, आता जेव्हा तुमचं माझं भेट होईल पुन्हा पुढच्या वर्षी आले, आता उद्या प्रवचनाचा शेवट आहे, पुढे 3 दिवस कीर्तन आहेत. आलं का लक्षात? योग असेल तुमचा माझा ऐकण्याचा तर होऊन जाईल, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे काय. आणि अज्ञान खंडन हे तर अमृतानुभवाचा अज्ञान खंडन म्हटलेलं नाही त्यांनी. बघा काय, हे बघा, शब्दाची कोर, पदाची कोर न सांडी, ते असं म्हणत नाहीत. इतर म्हणतात अज्ञान खंडन. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अज्ञानाचा धांडोळा घेऊया. शब्द कळला का? समजून घ्या, पुन्हा समजून सांगतो मी. अज्ञानाचा धांडोळा घेऊया म्हणजे काय? अहो धांडोळा घ्यायचा म्हणजे अज्ञान असेल तर खंडन करू, नसेल तर खंडन करण्याची तरी गरज काय? एक मांजर घरात आलं आणि त्याने ते उतरंडीवरचं काहीतरी पाडलं, पाडल्यावर भांडं ठण 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 झालं. ते ओरडले चोर 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 चोर. हां, ते घरातली जी बायको होती ना बाई, ती कमजोर वृत्तीची होती. ते शेजारी कोणीतरी चोर झाली होती, ते तिच्या डोक्यात तेच बसला होता. ते भांड्याचा आवाज आला, चोर 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 चोर. मग नवऱ्याला उठवलं, अमकं उठलं तमकं उठलं, बॅटरी घेतली, बघितली, भांडं पडलं, दार नीट होते. नवरा म्हणला, काय ग काय तू काय? ते मांजर रोज येते, तो तुझ्या डोक्यात चोर बसलाय, कळलं का तुम्हाला? चोर म्हटल्यावर नवऱ्याने काठी घेतली. तेव्हा नवरा म्हणाला, पहिल्यांदा चोर आहे का बघून मग मारायला जाऊ. चोरच नसेल तर मारणार कोणाला? तसं अज्ञान असेल तर खंडन करू, अज्ञानच जर नसेल तर खंडन कोणाचं करायचं ना? मी अज्ञानाचा धांडोळा. अरे तुमचं माझं भाग्य आहे, ज्ञानोबारायासारखा महात्मा या त्रिभुवनात झाला नाही, इथून पुढे होणार नाही. काय दृष्टी आहे नाही का? शब्द कसे वापरतात असं म्हणत नाहीत मी शब्दाचं खंडन करण, बिलकुल नाही. अज्ञानाचं खंडन आहे का बघू. खंडन करायचं म्हणजे आहे हे सिद्ध झालं. खंडन करायचं म्हणजे काय? तुम्ही म्हणाला खंडन करायचं म्हणजे आहे हे सिद्ध झालं. अरे असेल तर खंडन करू, पहिल्यांदा धांडोळा घेऊ, बरोबर आहे. मग आता इथे वडील काय मानायचं? नाही नाही, म्हणजे वडील नेमकं काय मानायचं? ब्रह्म, सत्ता का माया? काय अविद्या मानणारे म्हणतील मायेतून निर्माण झालं. ते म्हणले आम्हाला माहितीच नाही, आहे ते परब्रह्म आहे, आहे ती ईश्वरी सत्ता आहे, ईश्वरी सत्तेचं दर्शन आहे. हां, म्हणून या ठिकाणी म्हणाले माया हे जाणो जावे तरी मायाची निसे स्वभावे, आता वाऊगाची मिरवे शब्द दावी. मुळातच माया नाही तर कुठून मिरवता? हे फक्त शब्दांनी गंमत केलेली आहे. आणि हो, एवढ्या खुरपणी करून सुद्धा गाजर गवत वाढतच, आणि न पेरता सुद्धा ते एक बेशरम म्हणून नावाचं गवत वाढतं. काय नाव आहे त्याचं? काय मजेशीर आहे की नाही?
असं दांडे बघा, त्या गवताचं नाव काय, बेशरम. मी एखादा मग मला म्हणले, मी मग त्याला विचारलं, हे बेशरम नाव का? म्हणले मलाही काही माहीत नाही. म्हटलं कसा? काय नाही म्हणले, हवेतून येतं आणि म्हटलं म्हणूनच बेशरम नाव आहे. हा म्हणला बरोबर आहे, असंच असेल. बेशरम माणसाला आमंत्रण न देता जातो तो. मन मंदिरा गजर भक्तीचा.